दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद प्रभूंच्या भक्तांनो, आज आपण सुरू करणार आहोत अध्याय 7. आणि हे तुम्हाला परमभाग्य म्हणावे लागेल, कारण हा अध्याय तुमच्या समोर आला आहे. जो भक्त ऐकतो त्याच्यावर प्रभूंची कृपा अवश्य होते. जो ऐकायला मागे राहतो त्याचं खरोखरच अभाग्य ठरेल. खरंच ज्यांच्यासमोर हा अध्याय आला नाही आणि ज्यांनी तो ऐकला नाही, त्यांचे हृदय, त्यांची मनं कदाचित अद्याप त्या दिव्यता अनुभवू शकणार नाहीत. माझी मनपूर्वक इच्छा आहे की त्यांच्यासुद्धा कानावर प्रभूंचे अध्याय पडावेत आणि त्यांचे हृदय हलके व्हावे, त्यांच्या आत्म्याला स्पर्श हो. हा अध्याय असा आहे की जिचा प्रभाव अगदी पाषाणालाही हलवतो, दगडाला सुद्धा फाटून देवत्व प्राप्त होईल. म्हणजे माणसावर त्याचा परिणाम काय होईल हे तुमच्या मनात कल्पना करायला कठीण आहे. तुमच्या अंगावर काटे उभे राहतील, तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहतील, तुमच्या मनामध्ये प्रभूंचं अस्तित्व निर्माण होईल, तुमच्यातील वाईट शक्ती आणि वाईट गुण निघून जातील आणि तुम्ही एक शुद्ध पवित्र आत्मा बनाल. हा अध्याय फक्त ऐकण्यासाठी नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक श्वासात, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात तुम्हाला प्रभूंचा स्पर्श जाणवेल. भक्तांनो, आधीचे 6 अध्याय ऐकले असतील तर त्यांचा अनुभव तुम्हाला या अध्यायात अधिक स्पष्ट जाणवेल. जर ऐकले नसतील तर नक्की ऐका. अनेक भक्त प्रेमाने विचारतात, ताई, आधीचे अध्याय कुठे ऐकता येतील? तर ज्या प्रेमळ भक्तांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी तुम्हालाही सोप्या पद्धतीने सांगते, तुम्ही आधीचे अध्याय कसे पाहू शकता. आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या प्रोफाईलच्या फोटोवर क्लिक करा. थेट आपल्या चॅनलचे मुख्य पानावर पोहोचाल. खाली व्हिडिओज असा विभाग दिसेल. तिथे अध्याय 1 ते 6 अगदी क्रमाने उपलब्ध आहेत. आजचा 7वा अध्याय तुमच्या मनावर, तुमच्या हृदयावर, तुमच्या आत्म्यावर गडद प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे भक्तांनो, पूर्ण श्रद्धा, भक्तिभाव आणि एकाग्रतेने ऐका. हा अध्याय ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की मी काहीतरी अनमोल अनुभवलं, काहीतरी दिव्य प्राप्त केलं, माझ्या जीवनाला नवीन जीवन मिळाले. माझ्या जीवनाला नवे जीवन मिळाले. चला तर मग भक्तांनो, पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने आपण आजचा अध्याय 7 सुरू करूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा. श्री गुरुवे नमः. श्रीपादराज शरणं प्रपद्ये. अध्याय 7. खगोल वर्णन. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा महिमा. दुसऱ्या दिवशी प्रातकाळीच श्री तिरुमलदास आणि शंकर भट यांनी स्नानसंध्या करून श्रीपाद प्रभूंचे पूजन केले. थोडा वेळ ध्यानधारणा झाल्यावर शंकर भट्टांनी तिरुमलदासास नरसावधानींची उर्वरित कथा सांगण्याची प्रार्थना केली. तिरुमलदासही प्रसन्न चित्ताने सांगू लागले, वत्सा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा आहे. केवळ यामुळेच श्रीपाद वल्लभांचे दिव्य चरित्र रचण्याचे महान कार्य तुझ्या हातून होणार आहे. त्यांचे चरित्र, त्यांच्या लीला पूर्णतः समजणे ही सर्वथा अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही त्या अथांग चरित्रसागरातून आपण काही अद्भुत रत्ने वेचूया. श्रीपाद प्रभूंच्या कृपा कवचामुळे नरसावधानींचे मृत्यू गडांतर टळले खरे, मात्र त्यानंतर त्यांची साधना शक्ती क्षीण झाली. त्यांना पूर्वीप्रमाणे जप ध्यानादी करणे जमेनासे झाले. त्यांची आर्थिक स्थिती देखील खालावली. पिठिकापुरातील ग्रामस्थ आता त्यांच्याशी आदरपूर्वक वागत नव्हते. त्यांची प्रतिष्ठा हळूहळू लोप पावू लागली. अशा अतिशय कष्टमय परिस्थितीत ते एक दिवस भिक्षेसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी महाचार्य बापनाचार्यालू आपल्या घरी
परतत होते. त्यांच्या कडेवर बाल श्रीपाद होते. आजोबांचे घर गावातच असल्याने लहानपणी श्रीपाद प्रभू अनेकदा आजोबांच्या घरी राहत असत. तसेच श्री नरसिंह वर्मा व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी या 2 भगवंतांच्या घरीही स्वेच्छेने जात असत. आपल्या आजोबांच्या कडेवर असलेल्या त्या गोंडस दिव्य बालकाला आपण जवळ घेऊन त्याचे लाड करावेत असे नरसावधानींना तीव्रतेने वाटले. त्या क्षणीच श्रीपादांनी नरसावधानीकडे पाहून अतिशय मंद आणि मोहक असे स्मित हास्य केले. त्या लोभस शिशूकडे पुन्हा पुन्हा वळून बघतच नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तो काय आश्चर्य, त्यांना तिथे बाळ श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. पुन्हा एकदा त्या लढीवाळ बालकाकडे नरसावधानी मायेने पाहू लागले आणि बाळ श्रीपाद आपल्याकडे पाहून मिश्किलपणे हसत आहे असे त्यांना वाटले. श्रेष्ठींच्या घरातून भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्माच्या घरी भिक्षा मागण्यास गेले आणि तेथील दृश्य पाहून ते दिङ्गूढ झाले. नरसिंह वर्मांच्या खांद्यावर श्रीपाद प्रभू आनंदाने खेळत होते. यावेळीही नरसावधानीकडे पाहून श्रीपाद पुन्हा एकदा मिश्किलपणे हसू लागले. एकाच वेळी बाळ श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी व आजोबा बापण्णाचार्यालू यांच्या कडेवर अशा अनेक ठिकाणी होते. आपणास हा भास होतो आहे की हे स्वप्न आहे याचा नरसावधानींना काहीच उलगडा होईना. मात्र श्रीपाद हे दत्तप्रभूच आहेत अशी त्यांची दृढ भावना झाली. दिवसेंदिवस वाढत चाललेले लोकनिंदेने नरसावधानी आणि त्यांची पत्नी अत्यंत कष्टी होत असत. एके दिवशी हा सर्व प्रकार असह्य होऊन ते उभयंता देवघरात प्रार्थना करीत असतानाच तिथे श्रीपाद स्वामी प्रगटले. त्यांना पाहून त्या पतिपत्नीस अतिशय आनंद झाला. प्रभूंना मनपूर्वक नमन करून त्या पतिपत्नींनी त्यांची करुणा भागली. त्यावेळी देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या दिव्य वाणीत बोलू लागले. ह्या अखिल ब्रह्मांडाचा मी उत्पत्तीकर्ता चालक आहे. या समस्त सृष्टीत विद्यमान असलेली अदृश्य शक्ती मीच आहे. सर्वांच्या हृदयात स्थिर असलेला सर्वांतर्यामी असा मी ब्रह्म आहे. या पृथ्वीतलावर गुरु स्वरूप अवतरित होणारा केवळ मीच आहे. मीच निराकार व निर्गुण भगवान दत्तात्रेय असून तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी हे शरीर धारण केले आहे. महर्षी अत्री आणि महापतिव्रता अनुसया यांच्या तीव्र तपश्चर्येचे फलित म्हणून त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला. तसेच त्रिमूर्तीच्या शक्ती एकत्र येऊन त्यांनी अनघादेवी हे रूप धारण केले. साकार व निराकार, सगुण अथवा निर्गुण या सर्वांचा आधार मीच आहे. जोपर्यंत तुझ्यात ही स्वची जाणीव असेल तोपर्यंत सुख दुःख, पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. ज्यावेळी तुला माझी जाणीव होईल तेव्हा या संसार चक्रातून तू मुक्त होशील. ह्या द्वैत अद्वैताच्या साक्षात्कारानंतरच तुला मोक्ष अथवा ब्रह्मानंद स्थितीचा अनुभव येईल. या दोन्ही स्थितींचे वर्णन करणे ज्ञानेंद्रियांनाही अगम्य आहे. तथापि कर्मसूत्रांच्या नियमानुसार पाप पुण्यास अनुसरून सुख दुःख प्राप्त होत असल्याकारणाने या सृष्टीतील सर्व चराचर प्राणी मात्र संसार चक्रात पुन्हा पुन्हा गुंतले जातात. अनेक जन्मबंधनात अडकले जातात. प्रत्येक जीव आपल्या संचित कर्मानुसार जन्म घेतो. पुण्यसंचय झाल्यास आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य याची प्राप्ती होते. तर पापक्षालनार्थ दारिद्र्य, अल्पायुषी, कुरूप आदी भोगावे लागते. तसेच सर्व प्रकारच्या संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा माझी आज्ञा झाल्यास पुन्हा जन्म घेतात. ह्या सृष्टीमुळे केवळ संकल्पमात्रे सृजन करण्याचे सामर्थ्य असलेल्या ईश्वरास आवश्यकतेनुसार सृष्टीक्रमात बदल घडविणे सहज शक्य आहे. हे तू लक्षात ठेव. धर्माचरण अथवा वेदांतातील नियमाविषयी जर कधी वाद निर्माण झाला तर वेदशास्त्राचा संदर्भ घेऊन शंका निवारण करावे. शास्त्रानुसार आचरण करावे अथवा करू नये ह्याविषयी जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर सदाचारी थोर सत्पुरुषांचे वचन वेदवाक्यासमान मानावे. माझे आजोबा, माझे मातापिता तसेच नरसिंह वर्मा यांच्या पूर्वजन्मांच्या पुण्यकर्माची फलप्राप्ती म्हणूनच हा माझा अवतार झाला. त्या 3 घरी
घराण्यांशी माझे ऋणानुबंध पूर्वापार आहेत. माझा वरदहस्त आणि कृपा त्यांच्यावर वंशोवंशी असेल. तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरूनच मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे मी सदैव रक्षण करतो. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, या सृष्टीचे कार्य कसे चालते याविषयी विवरण केले. परमात्म्याने आपल्या अनिर्वचनीय अशा शक्तीचा अल्प अंश वापरून ही सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. पूर्णतः जलरूप असलेल्या या सृष्टीतील अंधकार आपल्या तेजाने नाहीसा केला. वेदांनी त्या परमात्म्यालाच हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परज्योती अशा अनेक संज्ञांनी संबोधिले आहे. त्या सत्यलोकात निरामय नावाचे एक स्थान आहे. वसु, रुद्रादित्य नावाचे पितृगण या निरामय स्थानांचे संरक्षण आहेत. मूल प्रकृती स्थान असणारे ब्रह्मलोक चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर वैकुंठ आहे. महरलोकात सिद्धादी गणाचा वास आहे. पुढे स्वर्गलोकात अमरावती नगरीमध्ये देवेंद्रादी देवतांचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भूवरलोकात विश्वकर्मा नामक देवशिल्पीचा वास करतो. त्यानंतर भूलोक जेथे मानवांचा वास आहे आणि शेवटी सप्तपाताळ आहे. थोडक्यात स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ अशी सृष्टींची रचना आहे. पुढे प्रभूंनी प्रत्येक लोकात वास करणारे देवदेवता, ऋषीमुनी, द्वीपाधिपती यांचेही सविस्तर वर्णन केले. बाळ श्रीपादांनी केलेला हा आत्मोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांच्या पत्नीने अत्यंत भक्तिभावाने त्यांना वंदन केले. त्या दिव्य बालकाच्या श्रीचरणावर नतमस्तक व्हावे म्हणून ते उभयंता पुढे झाले असता श्रीपादांनी त्यांना पुढच्या जन्मी माझाच तुम्हास अनुग्रह होईल असा माझा आशीर्वाद आहे. मात्र माझ्या पादुका स्पर्श करण्याचे भाग्य या जन्मी तुम्हाला नाही असे सांगितले. श्रीपादांचे ते वचन ऐकताच नरसावधानी व त्यांच्या पत्नीला आपल्या वर्तनाचा पश्चाताप झाला. त्यांनी अनन्यभावे श्रीपाद श्रीवल्लभांची क्षमा मागितली. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण व लय करणाऱ्या त्या करुणासागर प्रभूंनी आपल्या वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि ते अदृश्य झाले. पुढे लवकरच श्रीपाद स्वामींच्या आशीर्वचनानुसार स्वयंभू दत्ताच्या मूर्तीचा शोध लागला आणि पीठिकापुरातील मंदिरात त्या जागृत मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापनाही झाली. श्री नरसावधानींना पुन्हा एकदा गावात मानसन्मान मिळू लागला. ते पती पत्नी श्रीपादांच्या लीलांचे स्मरण करीत श्रीदत्त भक्तीच आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करू लागले. पीठिकापुरात बालरूप धारण केलेल्या त्या जगतप्रभूच्या बालपणीच्या सर्व लीला अगम्य आणि अनाकलनीय आहेत, हेच खरे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 7 इतकंच. आशा आहे तुम्हाला आवडला असेल. पुढील अध्याय लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, तो विसरू नका. नक्की ऐका आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद आणि पुढच्या कथेसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा अध्याय तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशी स्वामींची सेवा करताय, श्रीपाद प्रभूंची सेवा करताय तेही मला कमेंटमध्ये सांगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.